आता आपल्याला पार्थिव गणपतीचं पूजन करायचं आहे. महागणेश देवता पार्थिव गणपती पूजन मानसिक करायचे. या फुलाने गणपतींना पाणी वाहा, पुढं पाणी शिंपडा. पाद्यहू पायम समर्पयामि महागणेश देवता धर्मा पाद्यहू पायम समर्पयामि. थोडंसं फूल लावा पाण्यामध्ये, थोडेसे हळद कुंकू त्याला लावा त्या फुलाला. ते गणपती बाप्पावर शिंपडून द्या. विशेष आजमपुऱ्यात त्यांच्या पायाला ते फूल लावून द्या. ते फूल त्या ठिकाणी ठेवून द्या. श्रीमान महागणेश देवता धर्मा विशेष आजमपुऱ्यात महागणेश देवता धर्मा नाना पुष्परत्नारथैरं च विशेष आर्घ्यान्तरेण शुद्धोरकस्नानं समर्पयामि. थोडं पुन्हा पाणी त्या ठिकाणी वाहून शिंपडा. पाद्यहू पायम समर्पयामि महागणेश देवता धर्मः नानाविध पत्राणि समर्पयामि. अक्षरा वाहून द्या. नाना आपण ते पत्री आणलेले आहेत, त्या पत्री म्हणून आपण या ठिकाणी सध्या अक्षर सर्व सौभाग्यदायिने तस्मात् कारण्यभान हरिद्रं नमः ऐश्वर्य प्राप्तानि नक्षत्राम समर्पयामि माल्यादि. त्यांच्या पायावर थोडं थोडं पाणी शिंपडीत चला. मनामध्ये गणेशाचं नामस्मरण करा. ओम शांती शांती शांती. ते फुल या ठिकाणी ठेवून द्या. महागणेश देवता हरिद्रं प्रतिगृह्यतान् कुंकुमेन कामकामैकं कामेश्वर श्रवणात् मया पूजा सिद्धं कुंकुमं प्रतिगृह्यतान् मम. त्या ठिकाणी यज्ञोपवीत ठेवले आहे. ते यज्ञोपवीत त्यांना परिधान करा. दानव ठळक वंदिता. तेन त्वां प्रतिबद्धामि रक्षवां चरमाचल महागणेश देवता धर्मा यज्ञोपवीतारथैरं समर्पयामि दुर्वाहं परम समर्पयामि. हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांगुरे शतमर्ज पापानि शतमायुषवर्धिने दीपं दर्शयामि. निरञ्जनोळ चन्द्रमः मनसो जात चक्षो सूर्योजायत श्रोत्राद् वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत. त्या ठिकाणी निरंजन ठेवून द्या. धूपदीपाग्रहारथैरं च नैवेद्यम समर्पयामि. हातामध्ये पाणी घ्या. आपण समोर गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य ठेवलाय, त्याला नैवेद्याला पाणी फिरवा. ओम प्राणाय नमः स्वाहा पाणाय नमः स्वाहा व्यानाय नमः स्वाहा उदानाय नमः स्वाहा समानाय नमः स्वाहा ब्रह्मणे नमः पार्वती भगवती देवता प्रतिष्ठारथैरं च तदा सकल सिद्धि प्राप्तारथैरं च सकल दोष निवारारथैरं षड प्रतिष्ठायार्थैरं पूजा दर्शयामि. धूपं दीपं दर्शयामि. धूप दीप नैवेद्य वीणा पूगी फलं ताम्र धन्यारथैरं च प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय विभूषिताय नागादनाथ श्रुतियज्ञ विभूषिताय सर्वेश्वराय गणनाथ नमो नमस्ते. महागणेश देवता धर्मा प्रियन्तान् मम प्रियन्तान् मम तत्तत् ब्रह्मान्. ओम प्राणाय नमः स्वाहा नमानाय नमः स्वाहा ज्ञानाय नमः स्वाहा उदानाय स्वाहा समानाय नमः स्वाहा ब्रह्मणे नमः. महा अद्य देवगणेश देवता पार्थिव गणेश महोत्सव स्वरूपेण महानैवेद्यं समर्पयामि. सकलोपचारार्थैरं अक्षराम समर्पयामि. या ठिकाणी नाना प्रतीच्या पत्री या ठिकाणी शमी पत्र आहे, दुर्वा पत्र आहे, या ठिकाणी उर्वरित पत्र आहे, चाफ्याचे केवढा पत्र आहे. परंतु परदेशामध्ये या पत्रीचा अभाव आहे. मग पत्री तर व्हायचे आहेत. मग सर्व अधिकार आपण या ठिकाणी अक्षता आणि सुपारी यांना दिलेले आहेत. कुठलीही देवता जर या ठिकाणी उपलब्ध नसेल किंवा मिळू शकत नसेल तर त्या देवतेचं आवाहन एक सुपारी घेऊन त्यामध्ये करायचं असतं. म्हणून आपण आद्य देवत गणेशाचं पूजन केलं आहे. विष्णूचं पूजन या ठिकाणी करत असेल, सत्यनारायण पूजन करत असेल, आता ग्रहांचं पूजन करत असेल तर या ठिकाणी आपण सुपाऱ्या ठेवतो आणि त्या सुपारींना त्या ग्रहांचं या ठिकाणी नावं देऊन त्यांचं नामकरण विधी करून या ठिकाणी आपण त्याचं पूजन केलं जातं. आणि नाना प्रतीच्या ज्या पत्री व्हायच्या आहेत त्याच्या पत्री या ठिकाणी जर उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी आपण अक्षर व्हायच्या आहेत. नाना पत्रारदीनं अक्षराम समर्पयामि नमस्करोमि अनया पूजया श्रीमन् महागणेश देवताभ्यो नमः. महोत्सवी प्राप्त्य प्रत्यर्थैरं च सकल पूजा समर्पयामि.